तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका. मित्रांनो, यामध्ये आपण 100 प्रश्न ॲड केलेले आहेत, जे की PYQ आहेत. मित्रांनो, PYQ जे की मागील 2-4 वर्षामध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधून काढलेले आहेत. मित्रांनो, इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आपण हे 100 गुणांसाठी आणि 90 मिनिटांचा वेळ ठेवलेला आहे. मित्रांनो, सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने PYQ असल्यामुळे तुम्हाला तर माहीतच आहे 70% प्रश्न आपल्याला रिपीट येत असतात. मित्रांनो, GS या विषयाचे माहिती आहे का? तर मित्रांनो, पुढचा आपण जे वेळ वाया न घालवता आपण जे सर्व प्रश्न आहेत ते आपण घेऊयात. मित्रांनो, 100 प्रश्न असल्यामुळे वेळ थोडा जास्त लागेल. तर मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका मध्ये, जेणेकरून तुम्हाला हे सर्व प्रश्नांचा सराव होणार आहे. मित्रांनो, ते सराव पर्पजनेच आपण हे बनवलेले आहे. मित्रांनो, मागील भरतीत झालेले प्रश्न आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. मित्रांनो, तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आपण यामध्ये घेतलेला आहे. मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया भारताच्या कोणत्या शहरात स्थित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच मुंबई या शहरामध्ये आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, मुंबई या शहरामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय संविधानाचे रक्षक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन संविधानाचे रक्षक ऑप्शन सी, म्हणजेच सर्वोच्च न्यायालय. लक्षात ठेवायचे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजेच ग्लँड कोणती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, म्हणजेच यकृत. लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, म्हणजेच राजस्थान हे राज्य सर्वात मोठे आहे मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. त्यानंतर मध्य प्रदेश आहे मित्रांनो सेकंड नंबरला, 2 नंबरला. त्यानंतर महाराष्ट्र आहे 3 नंबरला. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5वा, जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, म्हणजेच आर्कटिक महासागर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, आर्कटिक महासागर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अजिंठा लेण्यांमधील चित्रे प्रामुख्याने कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच बौद्ध धर्माशी रिलेटेड आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शांतता काळातील भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच अशोक चक्र. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अशोक चक्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे स्केल कोणते आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच रिश्टर स्केल. लक्षात ठेवायचं मित्रांनो, रिश्टर स्केल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, ही घोषणा कोणी केली? तर रिपीट येणारा प्रश्न आहे मित्रांनो. उत्तर आहे ऑप्शन ए, म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी दिलेली आहे मित्रांनो ही घोषणा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आशियाई विकास बँकेचे म्हणजेच ADBचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजे फिलिपिन्स या देशामध्ये, मनिला या शहरामध्ये. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर सर्वात वेगवान ग्रह म्हणजे सर्वात कमी वेळात प्रदक्षिणा घालणारा पृथ्वीला. तर उत्तर आहे सूर्याभोवती तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच बुध हा ग्रह आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच अरवली पर्वतरांग. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अरवली पर्वतरांग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणते जीवनसत्व सर्वात महत्त्वाचे असते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, म्हणजेच के जीवनसत्व. लक्षात ठेवायचे मित्रांनो, के जीवनसत्व. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आले आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच अमेरिका या देशाच्या संविधानामधून घेण्यात आलेले आहेत. नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, म्हणजेच नाग नदीच्या काठावरती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाच्या वैश्विक नियम मांडणारे पुस्तक म्हणजे प्रिन्सिपिया कोणत्या वर्षी प्रकाशित झाले? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, म्हणजेच 1687 साली. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बिकट वाट वहिवाट नसावी ही प्रसिद्ध लावणी कोणी लिहिली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, म्हणजेच अनंत फंदी यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरात अन्नाचे पूर्ण पचन प्रामुख्याने कोठे होते? तर उत्तर आहे मित्रांनो
ऑप्शन बी म्हणजेच लहान आतडे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, लहान आतडे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाण्याचे वाफेत रूपांतर होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच भौतिक बदल. लक्षात ठेवायचं आहे, भौतिक बदल. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतात झालेला पहिला सत्याग्रह कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे चंपारण्य हा सत्याग्रह आहे मित्रांनो, भारतामध्ये पहिला झालेला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात बालदिन कोणाच्या दिवसानिमित्त साजरा केला जातो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनादिवशी साजरा केला जातो मित्रांनो, 14 नोव्हेंबरला. लक्षात ठेवायचे मित्रांनो, 14 नोव्हेंबर तारीख महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म कोणत्या ठिकाणी स्वीकारला? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, तापी नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी पाठीच्या कण्यातील पहिल्या मणक्याला काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच ॲटलास. लक्षात ठेवायचे मित्रांनो, ॲटलास. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच कन्याकुमारी. लक्षात ठेवायचे मित्रांनो, मुख्य भूमी हा शब्द खूप महत्त्वाचा मित्रांनो, मुख्य भूमी. तर कन्याकुमारी लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटचे टोक असं जर विचारलं तर इंदिरा पॉईंट. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संगणकात वापरल्या जाणाऱ्या म्हणजेच URLचे पूर्ण नाव काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा नारा कोणी दिला होता? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना हवेत कोणत्या वायूची आवश्यकता असते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भाभा अणु संशोधन केंद्राची म्हणजेच बार्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच 1954 साली. कोठे झाली मित्रांनो हे भाभा अणु संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच व्हॅटिकन सिटी. लक्षात ठेवा, व्हॅटिकन सिटी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBIचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच 1949 साली राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक साक्षरता दिन युनेस्कोतर्फे कधीपासून साजरा केला जातो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच 1967 पासून साजरा केला जातो मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच तपांबर. लक्षात ठेवा, तपांबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जनगण मन या भारताच्या राष्ट्रगीताचे रचयिता कोण आहे? रचयिता कोण आहे म्हणजे त्याचा लेखक कोण आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच रवींद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा, रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आंबट फळांमध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व असते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच व्हिटॅमिन सी असते मित्रांनो. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन सी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा प्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा प्राणी कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच शेकरू आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, प्रचंड खारीचा प्रकार आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, प्रचंड खारीचा प्रकार म्हणजे मोठी खार म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षपद कोण भूषवतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजे लोकसभा अध्यक्ष म्हणजे स्पीकर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो,
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच K2. लक्षात ठेवायचे K2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलिओ हा आजार प्रामुख्याने कशामुळे होतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच विषाणूमुळे होतो मित्रांनो, व्हायरसमुळे होतो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवा, सरदार वल्लभभाई पटेल. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जे आहे ते अहमदाबाद या ठिकाणी आहे मित्रांनो. सरदार वल्लभभाई यांचा स्टॅच्यू आहे मित्रांनो, सर्वात उंच आहे, भारतातील सर्वात उंच स्टॅच्यू. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणजे UN चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच न्यूयॉर्क. लक्षात ठेवा, न्यूयॉर्क या शहरामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात खनिज तेलाची विहीर प्रामुख्याने कोणत्या सागरी क्षेत्रात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच मुंबई हाय. लक्षात ठेवा, मुंबई हाय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजेच फेमर कोठे आहेत? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच मांडीचे हाड. लक्षात ठेवायचे, मांडीचे हाड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच 1921 साली लागलेला आहे मित्रांनो हडप्पा संस्कृतीचा शोध. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा वार्षिक अर्थसंकल्प म्हणजेच बजेट कोणत्या लोकसभेत कोण सादर करतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच अर्थमंत्री सादर करत असतात मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठा वाळवंटी प्रदेश कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे सहारा वाळवंटी प्रदेश. लक्षात ठेवा, सहारा वाळवंट प्रदेश. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मलेरिया हा रोग कोणत्या डासांची मादी चावल्यामुळे होतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच ॲनोफिलिस. लक्षात ठेवा, ॲनोफिलिस डासाची मादी चावल्यानंतर होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच कोयना जलविद्युत प्रकल्प. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय नौसेनेचे म्हणजेच इंडियन नेव्हीचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रक्तभिसरण प्रक्रियेत ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम रक्तातील कोणती पेशी करतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे तांबड्या पेशी RBC करत असतात मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तांबे आणि कथील या धातूच्या मिश्रणापासून कोणता मिश्र धातू बनवला जातो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच कांस्य धातू बनवला जातो मित्रांनो, ब्रॉन्झ असं देखील म्हटले जाते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बिहू हा कोणत्या राज्यातील अत्यंत प्रसिद्ध लोकनृत्य व सण आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बिहू हा जो आहे तो आसाममध्ये केला जातो मित्रांनो. लक्षात ठेवा, ऑप्शन बी हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, ऑप्शन बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय संविधानातील कोणते कलम घटनात्मक उपाययोजनांच्या अधिकाराशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच कलम 32. लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 32. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माशांच्या हृदयात एकूण किती कप्पे असतात? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजे 2 कप्पे असतात मित्रांनो. लक्षात ठेवा, 2 कप्पे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पश्चिमेकडील अरबी समुद्राला लागून असलेल्या अरुंद मैदानी प्रदेशाला काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच कोकण किनारपट्टी. लक्षात ठेवा, कोकण किनारपट्टी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच राष्ट्रपती करत असतात मित्रांनो, राष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या वायूला घनरूप करून शुष्क बर्फ तयार केला जातो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या शहरात केली होती? उत्तर आहे मित्रांनो मुंबई या शहरामध्ये, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो,
ला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीला काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच परिभ्रमण म्हटले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी डोळ्यातील कोणत्या भागातून प्रकाश आत प्रवेश करतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच पारपटल. लक्षात ठेवा पारपटल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, टेलिफोनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? टेलिफोनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ ऑप्शन बी म्हणजेच अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय सध्या कोणत्या शहरात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई या शहरामध्ये. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? उत्तर आहे मित्रांनो प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागर. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत मित्रांनो मसुदा समितीचे अध्यक्ष. पुढील प्रश्न आहे, सेनापती बापट यांचे पूर्ण नाव काय आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच पांडुरंग महादेव बापट. लक्षात ठेवा पांडुरंग महादेव बापट. पुढचा प्रश्न आहे, सूर्य आणि पृथ्वी यांच्यात सर्वात जास्त अंतर असणाऱ्या स्थितीला काय म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच अपसूर्य स्थिती. लक्षात ठेवा अपसूर्य स्थिती. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जठरामध्ये स्रवणाऱ्या पाचक रसात प्रामुख्यत्वे कोणते आम्ल असते जे अन्नातील जीवाणूंचा नाश करते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल. लक्षात ठेवा हायड्रोक्लोरिक आम्ल. त्याचं रासायनिक नाव आहे मित्रांनो HCl. लक्षात ठेवा HCl. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच राष्ट्रपती असतात मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नाथसागर या नावाने ओळखले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा. न्यूट्रॉनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे जेम्स चॅडविक. लक्षात ठेवा जेम्स चॅडविक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिल्या महिला गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल कोण होत्या? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा सरोजिनी नायडू. पुढील प्रश्न आहे, जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी कधी पाळला जातो? उत्तर आहे मित्रांनो 15 मार्च या दिवशी पाळला जातो मित्रांनो 15 मार्च. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भूकंपाच्या प्राथमिक लहरी खालीलपैकी कोणत्या माध्यमातून प्रवास करू शकतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच स्नायू, द्रव आणि वायू या तिन्ही माध्यमातून. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बास्केटबॉल या खेळात एका संघात मैदानावर एका वेळी किती खेळाडू असतात? तर उत्तर आहे मित्रांनो 5 खेळाडू. लक्षात ठेवा 5 खेळाडू. भारताची प्रशासकीय राजधानी कोणती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो प्रशासकीय राजधानी जी आहे ती आहे मित्रांनो नवी दिल्ली. लक्षात ठेवायचे नवी दिल्ली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जीवनसत्वाचे वर्गीकरण जलद्रव्य म्हणजेच वॉटर सोल्युबल आणि स्निग्ध द्रव या दोन मुख्य प्रकारात कोणी केले? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच मेककॉलन. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या बैठकीचे नियोजन आणि त्यांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची असते? तर उत्तर आहे मित्रांनो ग्रामसेवक यांची असते. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच बेंगळुरू या शहराला म्हटले जाते मित्रांनो. बेंगळुरू हे शहर कर्नाटक या राज्यातील आहे. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सिंधू संस्कृतीतील हडप्पा हे ठिकाण सध्या कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो
रावी नदीच्या काठी. लक्षात ठेवा, रावी नदीच्या काठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे क्षार कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो सोडियम क्लोराईड. लक्षात ठेवायचं NaCl हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्य कौन्सिल म्हणजेच विधिमंडळाचे पावसाळी आणि उन्हाळी अधिवेशन कोठे भरते? तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी भरते मित्रांनो, मुंबई या ठिकाणी. आणि हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच राष्ट्रपतींकडे सादर करत असतात मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी सूत्राचा पिवळा रंग हा प्रामुख्याने कोणत्या द्रव्यामुळे असतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे युरोक्रोम. लक्षात ठेवायचे मित्रांनो युरोक्रोम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संस्थेची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच हेनरी ड्युनांट. लक्षात ठेवायचे मित्रांनो हेनरी ड्युनांट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. लक्षात ठेवायचं मित्रांनो विदा सावरकर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात आढळतो जो अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच स्थितांबर. लक्षात ठेवायचं स्थितांबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मरियाना गर्ता. महत्त्वाचं आहे मित्रांनो, ही कुठे आहे? तर ही प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागरामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संविधानातील कोणत्या कलमानुसार देशात आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच 360 या कलमानुसार. लक्षात ठेवायचं 360. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बायोगॅसमध्ये मिथेन वायू व्यतिरिक्त दुसरा मुख्य वायू कोणता असतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2. लक्षात ठेवायचे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला हे तर सर्वांना माहीतच असेल मित्रांनो. ऑप्शन बी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच निर्वात पोकळी. लक्षात ठेवायचे मित्रांनो निर्वात पोकळी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजन समितीचे म्हणजेच DPCचे अध्यक्ष कोण असतात? तर उत्तर आहे मित्रांनो जिल्ह्याचे पालकमंत्री. लक्षात ठेवा जिल्ह्याचे पालकमंत्री. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे? तर उत्तर आहे मित्रांनो भारत व चीन. लक्षात ठेवायचे मित्रांनो भारत व चीन. ऑप्शन बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शरीरात लोहाचा म्हणजे आयर्नच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर उत्तर आहे मित्रांनो ॲनेमिया. लक्षात ठेवायचे मित्रांनो ॲनेमिया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधीजींनी 1918 मध्ये गुजरातमध्ये कापूस गिरणी कामगारांसाठी केलेले आंदोलन कोणत्या शहरात होते? तर उत्तर आहे मित्रांनो अहमदाबाद या शहरामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतात माहितीचा अधिकार कायदा म्हणजेच RTI ॲक्ट केंद्रीय स्तरावर कधी मंजूर करण्यात आला? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच जून 2005 मध्ये. लक्षात ठेवायचं जून 2005 मध्ये त्याला मंजुरी मिळाली मित्रांनो. तर तारीख आहे 12 ऑक्टोबर 2005. लक्षात ठेवायचे मित्रांनो 12 ऑक्टोबर 2005. ओके, महत्त्वाची तारीख आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जहाजांची गती आणि दिशा मोजण्यासाठी पाण्याखाली ध्वनींच्या लहरींचा वापर करणाऱ्या यंत्रणेचे पूर्ण नाव काय? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच सोनार. लक्षात ठेवायचे मित्रांनो सोनार, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाबळेश्वर नंतर महाराष्ट्रातील दुसरे महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण पाचगणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, सातारा या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, महत्त्वाचा आहे शेवटचा प्रश्न, जो की भारताने आपली दुसरी यशस्वी अणुचाचणी ऑपरेशन शक्ती पोखरण येथे कोणत्या वर्षी घेतली? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच 1998 साली. लक्षात ठेवायचं आहे 1998 साली. महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे तुम्हाला 100 प्रश्न कसे वाटले मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. काही माझ्याकडून चुका झाल्या असतील तर समजून घ्या मित्रांनो, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता, मग त्याच्यामुळे मला फास्ट व्हिडिओ घ्यायला लागला मित्रांनो. काही वाचण्यात चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण चांगला सराव होईल मित्रांनो. आणि तुम्ही कुठलीही परीक्षेची तयारी करत असाल तरी पण हे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो. खूप IMP प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. हे जे आहेत ते PYQ आहेत, जे की मागील काही वर्षी येऊन गेलेले प्रश्न आहेत मित्रांनो. हे तुम्ही नोट डाऊन देखील करू शकता. नोट डाऊन नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही असे व्हिडिओज तुम्ही बघत राहा, जेणेकरून तुमच्या हे कानावरती पडून GS हे तुमचं परफेक्ट होईल मित्रांनो. कारण जनरल नॉलेज हे सहसा असं वाचून किंवा हे असं होत नाही, आपल्या सतत कानावरती पडून ते लक्षात राहत असतं मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.